महाराज, आज पौर्णिमा आहे म्हणजे कीर्तन सेवा. मी तुमची वीणा लावून घेते. इंद्रायणी ताई, तुम्ही अजिबात काही त्रास घेऊ नका. बाबांच्या वीणेच्या तारा मी ऑलरेडी जुळवून ठेवल्यात. बाबा, एकदा बघा. बघितलं सिंधू, श्रीकला सगळी कामं कशी न सांगता करते. बर का श्रीकला, हे काम इतकं सोपं नाहीये. तार जर चुकून जास्त ताणली गेली तर तुटू शकते, किंवा जर कमी पिळली गेली, सैल राहिली तर सूर चुकू शकतो. बघतो मी. वा, उत्तम जुळवलीस की. थँक्यू. इंद्रायणी ताईंना पण सांगा ना बाबा. नाही म्हणजे त्यांचं काम मी त्यांना न विचारता केलं ना. तुम्ही रागवला तर नाही ना इंद्रायणी ताई? अग, इंदू कशाला रागवेल? उलट तू न सांगता इतकं चांगलं काम केलंस. बाबा, मी तर खूप एक्साइटेड आहे. आज अख्खी विठूची वाडी तुमच्या कीर्तनाला येणार आणि आम्ही घरचे सुद्धा तिकडे असणार. नाही, घरातले सगळे नेहमी येतातच ग, पण गोपाळ मात्र काही केल्या येत नाही. आपल्या घरामध्ये एवढी वर्ष विठुरायाची भक्ती, कीर्तन परंपरा, विठुरायाची सेवा सुरू आहे, पण चुकून सुद्धा कीर्तन ऐकायला, विठुरायाचं नाम घ्यायला गोपाळ कधी विठुरायाच्या मंदिराची पायरी चढून येत नाही. प्रत्येकाने त्याच्या पायावर डोकं कधी ठेवावं ही विठुरायाचीच इच्छा असते. गोपाळाला ती बुद्धी विठुराया कधी देतोय, विठुरायात जाणे. महाराज, गोपाळ वरवर किती काही दाखवत असला ना तरी त्याचं आपल्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. आणि आपलं विठुरायावर, म्हणजे गोपाळचं सुद्धा विठुरायावर प्रेम आहे. माणूस हा एक अतिशय अजब प्राणी आहे बघ इंदू. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी तो बरोबर चांगले चांगले शब्द शोधून काढतो. राम कृष्ण हरी. काकू, आपल्या गोपाळला काल अचानक काय झालं होतं ग? काही कळत नाहीये ग नारायणी. अगं सारखं त्याचं डोकं दुखत होतं, म्हणून त्याला काळी मिरी आलं आणि तुळशीचा काढा करून दिला. आणि दृष्ट काढताना तर तू होतीसच. बघूया. काळजी नको करूस, काढ्याने बरं वाटलं असेल त्याला. काढा? हे कसं शक्य आहे? रत्नाशी बोलायला हवं.
श्रीकला तू अशी हसलीस ना की माझ्या काळजाचा ठोका चुकतो बघ. असं नाही बोलायचं. तुझ्या काळजाचा ठोका चुकला तर मग मी एकटीने काय काय करायचं बरं? काय म्हणलीस? मस्करी. तू करतोस ना मस्करी, म्हणून मी पण छोटीशी मस्करी केली. बरं श्रीकला, मी आपल्या दोघांसाठी आज रात्रीच्या पिक्चरची तिकीट काढून आणली. मस्त रोमॅन्टिक ऍक्शन फिल्म आहे. आज आपण सिनेमाला नाही, मंदिरात कीर्तनाला जाणार आहे. श्रीकला मस्करी बस आता. आज आपण खरंच कीर्तनाला जाणार आहोत. कसं शक्य आहे? मी कधीच मंदिरात जात नाही. तुला वेळ लागलाय का? कधीच जात नाही म्हणून आज जाऊयात. मी मंदिरात पाऊल सुद्धा ठेवत नाही. कीर्तन तर लांबची गोष्ट आहे. माझ्यासाठीही नाही. जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि. माऊली, आज बरेच दिवसांनी तुमच्या सगळ्यांसमोर कीर्तनासाठी उभा आहे. खरं सांगायला गेलं तर आज काही कुठला विशेष असा दिन नाही. आपल्या मंदिरात नेहमी होतो तसा कुठला विशेष उत्सव नाही, कुठल्या संत महात्म्यांची जयंती नाही. पण तरीही आज मी तुमच्या समोर कीर्तनाला उभा आहे आणि कीर्तनासाठी कुठला विषय घ्यायचा याचा विचार करत असताना खूप दिवस जो विषय मला तुमच्या समोर मांडायचा आहे तो विषय माझ्या मनात आला. आणि तो विषय आल्या आल्या तुकोबारायांचा एक अभंग मला आठवला. बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, कोणी कैसी कैसी भावनेच्या, विचार करिता वाया जाई काळ, लटिके ते मूळ फजितीचे. माऊली, मूळ विषय आहे आस्तिक आणि नास्तिक. तुकोबारायांनी या अभंगात काय म्हणलंय हे मी आता तुम्हाला उलगडून सांगतो, पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो. गोष्ट खरी आहे आणि जुनी पण आहे. तेव्हा मी लहान होतो. एकदा लहान असताना मी इथंच मंदिरात बसलो होतो आणि एक माणूस त्याच्या आजीला घेऊन आपल्या विठोबाच्या दर्शनाला इथं आला. त्याच्या आजीनं विठोबाचं दर्शन घेतलं आणि ती स्वतःच्या नातवाला म्हणाली, अरे तू पण दर्शन घे. पण तो माणूस नास्तिक होता, म्हणजे त्याचा देवावर विश्वास नव्हता. तो म्हणाला, मी नाही नमस्कार करणार विठुरायाला. आजीला वाईट वाटलं. आजी त्याच्याशी वाद घालायला लागली, पण तिचा नातू काही ऐके ना. तो म्हणाला, अगं माझा विश्वासच नाही तर मी का नमस्कार करू तुझ्या देवाला. हा वाद मंदिरात त्यावेळेला असलेल्या बाकीची माणसं ऐकत होती. त्यांनी त्या माणसाला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण तो काय ऐकायला तयार नाही. विचार करिता वाया जाई काळ, असं तुकोबांनी म्हटलं. इथं विचार म्हणजे भांडण. भांडणामध्ये फक्त वेळ वाया जातो, त्यातून घडत काही नाही असं तुकोबा म्हणतात. माणसं त्याला म्हणाली, अरे आजीला बरं वाटेल
म्हणून तरी देवाला नमस्कार कर. तो म्हणाला पण माझा या देवावर विश्वासच नाही तर मी का नमस्कार करायचा, असं म्हणून तो आजीला घेऊन निघून गेला. त्या माणसांविरुद्धच्या वादविवादात जिंकल्याची भावना त्याला आली. गंमत अशी झाली, दुसऱ्या दिवशी तो माणूस परत विठुरायाच्या देवळात आला. पण त्यावेळेला माझे वडील म्हणजे पूजनीय गोविंद महाराज दिग्रसकर देवळामध्ये होते. तो आला, त्यांनी महाराजांना बघितलं. त्याच्या मनामध्ये मोठी खुमखुमी निर्माण झाली. तो म्हणाला, काल मी बाकीच्या लोकांना वादविवादात हरवलं होतं, आता आज आपण प्रत्यक्ष महाराजांनाच हरवू. गोविंद महाराजांनी त्याच्या पुढे प्रसाद केला. तो म्हणाला, अहो माझा देवावर विश्वास नाही, मी प्रसाद वगैरे काही घेणार नाही. गोविंद महाराजांनी त्याच्याकडे शांतपणे बघितलं आणि त्यांनी प्रसाद देण्यासाठी हात पुढे केला. तो म्हणाला, महाराज तुमच्या देवावर माझा विश्वास नाही, मी प्रसाद घेणार नाही. गोविंद महाराज म्हणाले, अरे तू या देवावर विश्वास ठेवून प्रसाद घ्या असं माझं म्हणणंच नाही. तुझा नाही ना विश्वास, ठीक आहे, पण अरे तू जर हा प्रसाद घेतलास तर तुझ्या आजीला बरं वाटेल. बरं ठीक आहे, तू प्रसाद म्हणून नको घेऊस. अरे मस्त साजूक तूप घालून गोडाचा शिरा केलाय, तो शिरा म्हणून तरी घे, प्रसाद म्हणून नको पाऊस त्याच्याकडे. महाराजांचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो माणूस विचारात पडला आणि खाडकन त्याचे डोळे उघडले आणि त्यांनी नकळत शिरा खाण्यासाठी का होईना म्हणून हात पुढे केला. तर माऊली, या सगळ्यामध्ये सांगायचा मुद्दा काय आहे? तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा, या जगातला प्रत्येक माणूस कुठल्या तरी एका श्रद्धेवर आणि विश्वासावर जगत असतो. देव आहे ही सुद्धा एक श्रद्धा आहे आणि देव नाहीये ही सुद्धा एक श्रद्धाच आहे. माणसाला जगण्यासाठी कुठल्या ना कुठल्या तरी श्रद्धेचा आधार लागतो आणि आमच्या विठुरायांनी आम्हाला श्रद्धेमध्ये भेद करायला शिकवलेलं नाही. त्यामुळे आपण समोरचा माणूस आस्तिक आहे का नास्तिक आहे याचा विचार न करता त्या माणसावर प्रेम केलं पाहिजे आणि आपल्या विरुद्ध जरी समोरच्याचं मत असेल तरी त्या मताचा आपण आदर केलं पाहिजे. हेच आपल्याला आपले सगळे संत आणि परंपरा सांगतात. श्रद्धा आणि विवेक या दोन्ही मार्गांचा आदर करणे हेच खरे शहाणपण आहे. बहुतांचा आम्ही न मिळो मतासी, बहुतांचा आम्ही न मिळो मतासी, कोणी कैसी कैसी भावनेच्या, कोणी कैसी कैसी भावनेच्या, भावनेच्या. बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, कोणी कैसी कैसी भावनेच्या, कोणी कैसी कैसी भावनेच्या. विचार करिता वाया जाई काळ, विचार करिता, विचार करिता वाया जाई काळ, लटिके ते मूळ फजितीचे, लटिके ते मूळ फजितीचे, फजितीचे, फजितीचे. बहुतांचा आम्ही न मिळो मतासी, कोणी कैसी कैसी भावनेच्या, कोणी कैसी कैसी भावनेच्या, भावनेच्या. बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, कोणी कैसी कैसी भावनेच्या,
कोणी कैसी कैसी भावनेच्या विठोबा रखुमाई 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 विठोबा